कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नुकतेच पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेत. शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे कधी येणार हा प्रश्न पडला होता. आता सर्व शेतकऱ्यांना आनंदाची आणि एक प्रेरणादायी बातमी आलेली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1,774 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत एक शासन निर्गमित झालेला आहे. तो शासन निर्णयाची जी डेट आहे ती 16 मार्च 2026 आहे. मित्रांनो, हा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी फायनल महाराष्ट्र शासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे. कृषी आयुक्तालयाने डिसेंबर 2025 मध्येच्या हप्त्याच्या निधीसाठी मागणीची जी काही निधीची तरतूद आहे ती मागणी महाराष्ट्र शासनाकडे केलेली होती आणि या निधीला अधिकृत मंजुरी दिली गेलेली आहे. त्याबाबतचा अधिकृत जो शासन निर्णय आहे तो पण 16 मार्च 2026 रोजी निर्गमित सुद्धा झालेला आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना ही एक आनंदाची बातमी आहे. ती संपूर्ण जो जी आर आहे, जो शासन निर्णय आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आपण स्क्रीनवर बघू शकता, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी शेतकरी 6,000 रुपये अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्य स्तरावर स्थापन करणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रित कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी 2 स्वतंत्र बचत खाती उघडण्यात याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. आणि हा जो संपूर्ण जी आर आहे या जी आर मध्ये संपूर्ण जे 1,774 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाने इथे मंजूर केलेला आहे. आणि हा निधी लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांना म्हणजे केंद्राचा जो काही हप्ता ज्या शेतकऱ्यांना म्हणजेच पीएम किसान योजनेचा जे काही हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता पण मिळणार आहे. या जी आर मध्ये आपल्याला नेमके पैसे कधी मिळणार आहेत याची तरी डेट डिक्लेअर झालेली नाही, पण ती लवकरात लवकर डिक्लेअर होईल आणि ते आपल्याला सेपरेटली कळवण्यात येईल. आपण सर्वांनी हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.